नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि आज एका नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे सध्या पुण्यातील SP कॉलेजमध्ये, म्हणजेच सर परशुराम महाविद्यालय या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आहे आणि आजचा व्लॉग मी इथूनच शूट करणार आहे. म्हणजे 2013 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक सिनेमा आलेला होता. तो सुहास शिरवळकर या लेखकाच्या कादंबरीवर बेस्ड हा सिनेमा होता आणि तो सिनेमा इतका ब्लॉकबस्टर ठरला की त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये या सिनेमाने एक नवीन कलाटणी दिली आणि त्या सिनेमाचं नाव आहे दुनियादारी. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर, म्हणजे दुनियादारी या कादंबरीवर तो सिनेमा संजय जाधव सर यांनी दिग्दर्शित केला होता आणि या सिनेमामध्ये अगदी जबरदस्त असे कलाकार होते, तगडी स्टार कास्ट होती आणि त्या सिनेमातले जे काही कलाकार आहेत ते ज्या कॉलेजमध्ये शिकताना दाखवलेले होते तेच कॉलेज म्हणजे SP कॉलेज, म्हणजेच सर परशुराम महाविद्यालय. ॲक्च्युअलमध्ये सिनेमामध्ये हे सगळे कलाकार या कॉलेजचे विद्यार्थी दाखवलेले होते, पण या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालेलं नाही. म्हणजे SP कॉलेज जे दाखवलं होतं ते इथं नाही दाखवलं, दुसऱ्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ते शूटिंग करण्यात आलेलं होतं आणि त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन मी आजचा व्लॉग बनवणार आहे. पण सिनेमा इथूनच सुरुवात होतं, त्याच्यामुळं मी सुद्धा व्लॉगची सुरुवात इथूनच केली आहे. तर मागं हे सगळं दिसतंय ना, हा सगळा SP कॉलेजचा कॅम्पस आहे. तर आता मी जिथं जाणार आहे ते जे असणार आहे कॉलेजचं कॅम्पस, तिथं ॲक्च्युअलमध्ये दुनियादारीचं शूट झालेलं होतं. तर ते कॉलेज कोणतं आहे आणि त्या जागा कशा आहेत हे सगळं मी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सो चला मग. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे दुनियादारी सिनेमातलं जे कॉलेज दाखवलं आहे, म्हणजे सिनेमामध्ये SP कॉलेज पुणे म्हणजे सर परशुराम कॉलेज पुणे हा कॅम्पस दाखवण्यात आला आहे. म्हणजे श्रेयस तिथे ॲडमिशन घेतो, दिग्या असतो त्याच कॉलेजमध्ये. पण ॲक्च्युअलमध्ये या सिनेमामध्ये जे शूटिंग केलं आहे ते SP कॉलेज पुणे या कॅम्पसमध्ये न करता हे जे शूटिंग आहे ते पुण्यातल्याच कृषी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शूट करण्यात आलं आहे आणि मी आत्ता त्याच कॅम्पसमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी या संपूर्ण सिनेमाचं शूटिंग करण्यात आलं आहे. म्हणजे या कॉलेजमधला जो कॅम्पस दाखवण्यात आला आहे तो या पुणे कृषी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दाखवण्यात आलं आहे आणि इथंच ते सगळं गाणं वगैरे शूट करण्यात आलं. म्हणजे सुरुवातीचा जो पॅच आहे जिथे श्रेयस ॲडमिशन घेतो आणि तिथं आल्यानंतर मग त्याची रॅगिंग करतात आणि त्याला एक मुस्काळात लावली जाते दिग्याकडून, हे सगळं इथंच समोर शूट करण्यात आलेलं आहे आणि अगदी असा मस्त हिरवागार कॅम्पस आहे आणि इथं हे संपूर्ण शूट करण्यात आलं आहे. म्हणजे दुनियादारीतलं जे गाणं आहे, जिंदगी है जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हसीन ये है जिंदगी, ते पण गाणं संपूर्ण इथंच शूट करण्यात आलेलं आहे. तर हा कॅम्पस जो आहे तो कृषी विद्यापीठ पुणे या कॉलेजचा हा कॅम्पस आहे आणि त्याचप्रमाणे जे फायटिंग सिक्वेन्स आहेत, म्हणजे जितेंद्र जोशी त्याच्यामध्ये आणि दिग्यामध्ये जे फायटिंग सिक्वेन्स होतात ते सुद्धा इकडेच हॉस्टेलच्या त्या वरच्या मजल्यावर शूट करण्यात आलेले आहेत. सो एकदम जबरदस्त हा हिरवागार कॅम्पस आहे. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता आणि अप्रतिम सिनेमा, जो त्या दशकातला म्हणजे 2010 ते 2020 या दशकातला सगळ्यात हायेस्ट पैसे कमवलेला आणि 52 आठवडे सलग चित्रपटगृहात लागलेला हा सिनेमा रेकॉर्ड झालेला होता आणि त्याच्यानंतर मग हा रेकॉर्ड टाईमपास, लई भारी आणि मग सैराट या सिनेमानं मोडलेला होता. त्याचप्रमाणे मराठी इंडस्ट्रीमध्ये दुनियादारी तर सुपरहिट ठरला. म्हणजे त्या दशकातला तो अप्रतिम सिनेमा होता आणि त्याच्यानंतर हा सिनेमा कन्नड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा रिमेक करण्यात आला. नोरांडू नेनापू या नावानं हा सिनेमा तिकडे 2017 मध्ये रिलीज करण्यात आला. नोरांडू म्हणजे 100 आणि नेनापू म्हणजे आठवणी, 100 आठवणी या नावाने हा सिनेमा कन्नड इंडस्ट्रीमध्ये रिलीज करण्यात आला. त्याचप्रमाणे गुजराती इंडस्ट्रीमध्ये सुद्धा 2023 मध्ये दुनियादारी याच नावानं हा सिनेमा रिलीज करण्यात आला. तर एकंदरीत काय तर 3 भाषेमध्ये हा सिनेमा बनलेला आहे, दुनियादारी, नोरांडू नेनापू आणि परत गुजरातीमध्ये दुनियादारी या नावानं. तर हा जबरदस्त सिनेमा होता मराठी इंडस्ट्रीमधला आणि एक नवीन कलाटणी देणारा मराठी इंडस्ट्रीला हा सिनेमा होता. तर पात्रसुद्धा एकदम जबरदस्त होती. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे हा डायलॉगसुद्धा एकदम अप्रतिम होता आणि तेरी मेरी यारी, भुक्कात गेली दुनियादारी, हा सुद्धा डायलॉग मस्त होता. मला आवडलेला अजून एक डायलॉग म्हणजे अंकुश चौधरी सरांचा तो डायलॉग होता की दिग्या दारू पितो, सिगरेट ओढतो,
पण डिग्या नीच नाही रे, हा जो डायलॉग होता ना तो अप्रतिम होता. तुम्हाला या सिनेमातलं काय आवडलं, म्हणजे डायलॉग कोणता आवडलाय, कुठलं कॅरेक्टर आवडलंय, ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्ही कधी जर पुण्यात आला तर कृषी विद्यापीठामध्ये येऊन या कॅम्पसला भेट देऊ शकता आणि तुमच्या आठवणी दुनियादारीच्या जाग्या करू शकता. त्याचप्रमाणे याच ठिकाणी मुन्नाभाई MBBS या सिनेमाचं सुद्धा शूटिंग करण्यात आलं. म्हणजे मुन्नाभाई MBBS सिनेमामध्ये आपला जो संजय दत्त असतो, जो ॲडमिशन घेतो ज्या MBBS कॉलेजमध्ये, ते मुंबईतलं दाखवण्यात आलं कॉलेज, पण ते कॉलेज ॲक्च्युली हे आहे कृषी विद्यापीठ पुणे या कॅम्पसमध्ये तो सिनेमा पूर्ण शूट करण्यात आला आहे. तर मुन्नाभाईच्या सुद्धा आठवणी या कॅम्पसमध्ये येऊन तुमच्या जाग्या होऊ शकतात. सध्या मी आहे पुण्यातल्या पु ल देशपांडे या गार्डनमध्ये आणि इथे काय आलोय तर दुनियादारी सिनेमातला एक सीन म्हणजे जवळपास अख्खं एक गाणं या गार्डनमध्ये शूट करण्यात आलंय. तुम्हाला जर आठवत असेल तर यारा यारा हे जे गाणं आहे, रोहित राऊत यांच्या आवाजातलं हे गाणं होतं दुनियादारी सिनेमातलं, ज्यामध्ये सगळे हे फ्रेंड्स म्हणजे सई तामणकर आणि स्वप्नील जोशी, डिग्या म्हणजे अंकुश चौधरी सर आणि सगळे सुशांत सेलार, हे सगळे ना फिरायला, उर्मिला कानेटकर, हे सगळे फिरायला एका गार्डनमध्ये येतात ट्रिप करण्यासाठी. आणि इथं येऊन त्यांचं मग ते फ्रेंडशिपवरचं गाणं इथं शूट करण्यात आलंय, यारा यारा. तेच हे गार्डन आहे पुण्यातल्या सिंहगड रोडवर हे गार्डन आहे, पु ल देशपांडे हे गार्डन. आणि या गार्डनमध्ये ते गाणं संपूर्ण शूट करण्यात आलं. मागे तिथे अजून एक सीन या सिनेमामध्ये शूट करण्यात येतो, ज्याच्यामध्ये गाणं संपल्यानंतर ज्यावेळी शिरीन म्हणजे सई तामणकर आणि स्वप्नील जोशी सर तिथे वर भेटतात आणि मग स्वप्नील जोशी सरांना म्हणजे शिरीन श्रेयसला सांगते की तू बच्चू आहेस, तो सीन सुद्धा इथेच शूट करण्यात आला. तर अप्रतिम गार्डन आहे, तुम्ही कधी आलात तर नक्की इथं येऊन भेट देऊ शकता आणि दुनियादारीतल्या त्या गाण्याच्या आठवणी सगळ्या ताज्या करू शकता. त्याचप्रमाणे बॉडीगार्ड हा सलमान खानचा जो सिनेमा आहे त्या सिनेमातला सुद्धा एक सीन इथं शूट झाला आहे. म्हणजे ज्यावेळी तो करीना कपूरला भेटायला येतो सलमान खान, तर त्या गार्डनमध्ये ती लपून बसलेली असते आणि सलमान खान इकडे येऊन तिला शोधत असतो. तो सुद्धा सीन याच गार्डन म्हणजे पु ल देशपांडे जे गार्डन आहे पुण्यातलं, त्या गार्डनमध्ये तो सीन शूट करण्यात आला. आणि दुनियादारीतलं तर जे आपलं गाणं आहे यारा यारा, ते तर इथं शूट करण्यात आलंय. अप्रतिम गाणं आहे ते, रोहित राऊत यांच्या आवाजातलं ते गाणं आहे, मला खूप आवडतं. आणि या ठिकाणी शूट पण अगदी भारी करण्यात आलं. तर तुम्ही कधी इकडे आलात ना तर सिंहगड रोडला म्हणजे स्वारगेटकडून सिंहगडला जाणारा जो रोड आहे त्या रोडला लेफ्ट साईडला हे गार्डन आहे, पु ल देशपांडे गार्डन. आणि खूप मोठं भव्य दिव्य गार्डन आहे, पाण्याचे फाउंटन्स वगैरे आहेत, मस्त हिरवळ आहे, खूप लोक इकडे येतात. तर या गार्डनला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण दुनियादारी हा जो काही सिनेमा होता मराठी सिनेमामधला एक अप्रतिम सिनेमा, त्या सिनेमाचं शूटिंग पुण्यातल्या कोणकोणत्या लोकेशन्सवर झालंय हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला पण खूप मजा आली या सगळ्या जागेवर जाऊन आणि माझ्यासुद्धा आठवणी दुनियादारी सिनेमाच्या ताज्या झाल्या. तुम्हाला पण जर या लोकेशन्स पाहायचे असतील तर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्या सगळ्या जागेवर तुम्ही जाऊन भेट देऊ शकता आणि तुमच्या आठवणी ताज्या करू शकता. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बुलेटवाला अक्षय हे माझं जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझं इंस्टाग्राम जे पेज आहे RJ अक्की, तिकडे सुद्धा तुम्ही जाऊन मला फॉलो करू शकता. फेसबुकला सुद्धा RJ अक्षय माझं हँडल आहे, तिकडे सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि पुढच्या व्लॉगची वाट बघत राहा. त्यासाठी बुलेटवाला अक्षय हे माझं यूट्यूब जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, टेक केअर, बाय बाय.